फडणवीस साहेबांनी अर्ज भरलाय, कोणी घरच्यांनी भरलाय, सुनेने भरलाय, नाही याची कल्पना मला नाही आहे. कशासाठी भरलाय, काय भरलाय, मी त्यांच्याशी नक्की चर्चा करेन. ते स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा करतील आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय होईल. तरंगे पाटील आज उन्हामध्ये उपोषणाला बसलेले आहेत. त्याच्या मागणीवरती पूर्वखंडात कुठे अपयश दिसलं नाही, पण मी आताच तुमच्याच माध्यमातून बघितलं की उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील साहेब तिथे पोहोचलेले आहेत. ते त्यांच्याशी काहीतरी चर्चा करतायत आणि त्याच्यानंतर मनोज जरांगेंनी ते कागद त्यांचे जे अभ्यासक आहेत त्यांच्याकडनं काहीतरी व्हेरीफाय करून संध्याकाळपर्यंत सांगतो असं काहीतरी सांगितलंय. गुहागरमध्ये गोपाळगड हा किल्ला आहे, राज्य संरक्षित स्मारक म्हणून डिक्लेअर झालेला आहे. ते असं असताना पर्यटकांसोबत एक नाही, 100% आता गुहागर सभापती प्रणव पोळेकरनी हे माझ्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. मी आता जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो. 25 तारखेपर्यंत आचारसंहिता असल्यामुळे काही आम्हाला बंधन आहेत. 25 तारखेनंतर त्याची बैठक घेऊन गोपाळगड राज्यशासनाच्या ताब्यात घेण्याच्या दृष्टीने आम्ही कार्यवाही करणार आहोत. अणुऊर्जा प्रकल्पाच्या संदर्भात नक्की काय परिस्थिती आहे? अणुऊर्जाच्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये शिवसेना म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे की तिथल्या जनतेला विश्वासात घेऊनच हे प्रकल्प झाले पाहिजेत आणि हे प्रकल्प करत असताना जनतेला विश्वासात घेतलं गेलं पाहिजे. जनतेच्या मनात काय ते देखील तपासून घेतलं पाहिजे आणि मी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून आणि पालकमंत्री म्हणून तिथल्या जनतेला आश्वस्त करतो की काही दिवसातच आचारसंहिता संपल्यानंतर त्यांच्यावर मी बैठक करेन. परंतु शिवसेना पूर्ण स्थानिक जनतेबरोबर आहे. शुभेच्छा आहेत माझ्या बाळमानेना, आणि काय सांगू. चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण हे इच्छुक आहे. त्यांच्याकडे 100% माजी आमदार सदानंद चव्हाण साहेब इच्छुक आहेत. त्यांचं नाव देखील आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे दिलेलं आहे. माजी आमदार राजन साळवी साहेब देखील इच्छुक आहेत. परंतु सदानंद चव्हाण साहेबांची भूमिका जी आहे संघटनेच्या बाबतीतली राजन साळवींची आहे. ते शिवसेना म्हणून काम करतायत. परंतु सदानंद चव्हाण साहेब हे पूर्वीपासून इच्छुक असल्यामुळे त्याची नोंद एकनाथ शिंदे साहेबांनी घ्यावी अशी पद्धतीची भूमिका कार्यकर्त्यांनी देखील माझ्याकडे सकाळी मांडलेली आहे. मी ती सगळी गोष्ट जी काही चर्चा झालेली आहे ती मी शिंदे साहेबांच्या कानावर घालणार. त्याच्यासाठी आग्रह करणार का जास्तीत जास्त? आधी पहिली गोष्ट, कोकणाची जी विधान परिषदेची जागा आहे ही जर शिवसेनेला सुटली तर 100% माननीय सदानंद चव्हाण साहेबांनी इच्छुक राहणं काही गैर नाही. नाही, पण आतापर्यंत जर मतांचं गणित पाहिलं तर भाजप आणि शिंदे सेना यांचे मतांचं गणित जास्ती आहे. आमची शिंदे सेना नाही, आमची शिवसेना आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणारी शिवसेना. आमची सगळी मतं जर बघितली या कोकणात तर 333 आहेत, भाजपाची 270 आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याच्या देखील मागं आहे. परंतु शेवटी हे सगळे अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही दिलेले आहेत. आज संध्याकाळपर्यंत हे चित्र स्पष्ट होईल आणि त्याच्यानंतर बोललेलं योग्य ठरेल. जामदार धरणग्रस्तांच्या बाबतीमध्ये अनेक वेळा स्थानिक आमदार किरण भैया सामंतांनी बैठका घेतल्या. त्यांच्या पुढाकारानंही पालकमंत्री म्हणून मी देखील बैठका घेतलेल्या आहेत. त्यांच्या ज्या काही व्यथा आहेत त्याच्याशी पालकमंत्री म्हणून मी देखील सहमत आहे. परंतु उपोषण करून त्याच्यावर पर्याय निघणार नाही. पुन्हा एकदा आचारसंहिता संपल्यानंतर त्याच्या संदर्भात आमदार महोदयांशी चर्चा करून बैठकीचं आयोजन केलं जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.